नमस्कार. पश्चाताप करण्याची वेळ काय येते हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत. तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचं सुद्धा विश्लेषण करूया. तर पुढील मुद्दा आहे खोटे बोलणे. खोटे बोलण्यामुळे सुद्धा माणसाला पश्चाताप करण्याची वेळ येते. कारण माणूस आपला स्वार्थ साधण्यासाठी, आपलं काम साधण्यासाठी, आपला हेतू व उद्देश पूर्ण करण्यासाठी, पैसा कमवण्यासाठी, पैसा लुबाडण्यासाठी खोटे बोलतो. खोटे बोलून तो जीवन जगू पाहतो. खोटे बोलून आपला हेतू, आपला उद्देश तो साध्य करतो. परंतु सत्य कधी लपत नसतं. सत्य कधी ना कधीतरी उघडकीस येतं आणि त्यानं खोटं बोललेलं कधी ना कधी उघडकीस येतं. आणि हे उघडकीस आल्यावर त्याला जी अनेक संकटं येतात, त्याला जी समस्या येतात, त्याला ज्या संकटांना, अडचणींना सामोरे जावं लागतं, त्यामुळे त्याचं जीवन खूप नरकमय बनतं, संकटमय बनतं, दुःखमय बनतं. तेव्हा त्याला पश्चाताप करण्याची वेळ येते. तेव्हा त्याला वाटतं, अरे मी अगोदर खोटं बोलत असतं तर मला अशी वेळ आली नसती. परंतु माणसाने पुढील घडणाऱ्या परिणामाचा विचार केला पाहिजे. खोटे बोलण्याआधी थोडा विचार केला पाहिजे, दूरदृष्टी ठेवली पाहिजे. आपण खोटं जर बोललं तर पुढे काय होईल, कोणते संकट येतील, कोणत्या समस्या येतील, आपलं जीवन कसं होईल, म्हणून त्याने आधी विचार करायला पाहिजे आणि आपलं जीवन जगायला पाहिजे. खोटे बोलून आपला स्वार्थ साधू नये, खोटे बोलून आपली संधी साधू नये, खोटे बोलून आपला हेतू व उद्देश साध्य करू नये, खोटे बोलून पैसा कमवू नये, खोटे बोलून कोणाला फसवू नये, खोटे बोलून कोणाचं नुकसान करू नये, कोणाचं जीवन नरकमय बनवू नये. खोटं काय सोपं आहे, खोटे बोलणं सोपं आहे, सहज खोटं बोलून जातो माणूस. परंतु सत्य कधी लपत नसतं, ते कधी ना कधी उघडकीस येतं आणि खोटं बोलले त्यानं उघडकीस येतं. आणि तेव्हा मात्र त्याला अनेक संकटांना तोंड द्यावे लागतं, अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं. तेव्हा त्याचं जीवन नरकमय बनतं, संकटमय बनतं. तेव्हा त्याला पश्चाताप करण्याची वेळ येते. खोटं बोलून आपला डाव साधू नये, खोटं बोलून आपलं जीवन जगू नये. खोटं बोलणं म्हणजे आपलं जीवन नरकमय बनवणे होय. कोणत्याच कामासाठी, कशाच कामासाठी खोटं बोलून आपलं नुकसान करून घेऊ नये, आपलं जीवन बेचिराग करू नये. कारण या खोटे बोलण्यामुळे दुसऱ्याचं किती नुकसान होतं, दुसऱ्याला किती धोका होतो, दुसऱ्याचा किती दगा होतो. कारण बोलणारा खोटं बोलून जातो, परंतु यामध्ये किती जणांचं नुकसान होतं, जीवन बेचिराग होतं. एका खोटं बोलण्यामुळे फार मोठं नुकसान होत असतं. एका खोटं बोलण्यामुळे दुसऱ्या जीवन बेचिराग बनत असतं, नरकमय बनत असतं. कारण दुसरा अज्ञात असतो, दुसऱ्याला माहीत नसतं यानं खोटं बोलून काय केलेलं आहे, काय काय काम साध्य केलेलं आहे. परंतु काय दिवसाने हे उघडकीस येतं, तेव्हा मात्र ते नुकसान झालेलं असतं. आणि एकदा झालेलं नुकसान भरून निघत नाही, एकदा हानी झालेली भरून निघत नाही. कारण एकदा गेलेली वेळ परत येत नसतं. म्हणून खोटं बोलून दुसऱ्याचं नुकसान करू नये आणि आपलं स्वतःचंही नुकसान करू नये. खोटं बोलणारा कधी सुखी नसतो, खोटं बोलणारा कधी आनंदी नसतो, खोटं बोलणारा कधी प्रसन्न राहत नसतो. तर खोटं बोलणारा सतत दुःखी राहतो, दुःखमय जीवन जगतो, नरकमय जीवन जगतो. पण खोटं बोलून आपला स्वार्थ साधू नका, खोटं बोलून आपली संधी साधू नका, खोटं बोलून आपलं काम साधून घेऊ नका, खोटं बोलून पैसा कमवू नका, खोटं बोलून कोणतंही काम साध्य करू. जे खरं आहे ते खरं बोला. खरं बोलायला धाडस लागतं, खरं बोलायला हिंमत लागते. म्हणून खरं बोला, खोटं बोलू नका. खरं बोलून आपलं काम साधून घ्या, खरे बोलून आपलं काम साधून घ्या. खरे बोला, सत्य बोला, सत्याने वागा, खऱ्याने वागा. खोटं बोलून काम साधून घेऊ नका, खोटं बोलून आपलं जीवन जगू नका. जी तुमच्याने चूक झालेली आहे, तुमच्याने एखादी चूक झालेली आहे, एखादं नुकसान झालेलं आहे, किंवा एखादी भयानक चूक झालेली असेल तर ती उघडकी सांगा, सांगून द्या. तुमच्यानं जी एखादी चूक झाली, काय झालं सांगा, पण त्याबद्दल खोटं बोलू नका.
तुमच्याने जर एखादी नुकसान झालं असेल, काही चूक झाली असेल, कोणाचं काही झालं असेल, काय एखादी घटना घडली असेल तर खरं सांगून टाका. कारण खरं हे सांगायला कठीण असतं, बोलायला कठीण असतं, परंतु त्याचे परिणाम मात्र चांगले असतात. कारण खरं बोलण्यामुळे दुसऱ्याचा विश्वास तुमच्यावर बसतो आणि खरं बोलण्यामुळे तुमचं जीवन चांगलं होतं, रंगमय होतं. परंतु तुम्ही ज्या ठिकाणी जर खोटं बोलला, चूक झाली तरी नाही म्हणला झाली नाही, तुम्ही चूक केली तरी म्हणला नाहीच केली, नुकसान तुम्ही केलं तरी म्हणलं नाही केली, किंवा एखाद्यात काही केलं, काही जर झालं असलं तर तुम्ही त्या ठिकाणी मान्य केलंच नाही, तुम्ही केलं म्हणून. तर अशा वेळेस मात्र, कारण खोटं बोलायला खूप सोपं असतं, परंतु नंतर मात्र ते खूप कठीण जातं. कारण नंतर मात्र जीवन नरकमय बनत असतं. म्हणून खोटं बोलून आपलं जीवन नरकमय बनवू नका. खोटं बोलून आपल्या सुंदरमय जीवनाचा सत्यानाश करू नका. म्हणून खोटं बोलू नका, खरं बोला, खऱ्याने वागा. कोण्याही बाबतीत, कसल्याही बाबतीत खरं बोला, खोटं बोलू नका. समजा एखाद्याने आपलं काम साध्य करण्यासाठी, आपला हेतू साध्य करण्यासाठी, आपला स्वार्थ साध्य करण्यासाठी, पैसा कमवण्यासाठी, पैसा मिळवण्यासाठी, या कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी तो जर खोटं बोलला, खोटं बोलून त्याने आपले काम साधून घेतलं, खोटं बोलून त्याने आपली इच्छा आकांक्षा पूर्ण केली, कोणतंही काम असो, कसलंही काम असो, कोणतीही गोष्ट असो, काहीही असो, पैसा असो, काहीही असो, खोटं बोलून त्याने साध्य करून घेतला. खोटं बोलून त्याने आपली इच्छा आकांक्षा, उद्देश, ध्येय साध्य करून घेतला. परंतु काही दिवसानंतर त्याने जे हे बोललेलं खोटं असतं ते उघडकीस येतं. कारण सत्य कधी लपत नाही, ते कधी ना कधीतरी उघडकीस येत असतं. खोटं कधी पचत नाही. म्हणून काही दिवसांनी सत्य उघडकीस येतं आणि सत्य उघडकीस आल्यानंतर मात्र याला फार मोठ्या संकटांना, समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा वेळेस त्याला ते खरं सांगावंच लागतं की त्याने जे केलेलं आहे, आपलं स्वार्थ साधण्यासाठी, काही करण्यासाठी ज्याने जे खोटं बोललेलं आहे ते उघडकीस येतं आणि त्यामुळे त्याला अनेक संकटांना, अनेक समस्यांना तोंड द्यावे लागतं. त्याचं जीवन नरकमय बनतं, बेचिराग होतं, त्याचं जीवन धुळीस मिळतं. त्यामुळे खोटं बोलू नये. आणि या माणसाला नंतर पश्चाताप होतो की अरे रे आपण खोटं जर बोललं नसतं तर आपलं जीवन असं बेचिराग झालं नसतं, नरकमय बनलं नसतं. पण नंतर पश्चाताप होऊन उपयोग काय? एकदा गेलेली वेळ परत येते का? नाही. म्हणून माणसाने खोटं बोलण्याआधी थोडा विचार केला पाहिजे, काही करण्याआधी थोडा विचार केला पाहिजे, कोणताही निर्णय घेण्याआधी थोडा विचार केला पाहिजे, काही करण्याआधी थोडा विचार केला पाहिजे, काही करण्याआधी, कोणताही निर्णय घेण्याआधी पुढे घडणाऱ्या परिणामाचा विचार केला पाहिजे, विचारपूर्वक जीवन जगलं पाहिजे, विचार सुंदर ठेवले पाहिजे, मन सुंदर ठेवलं पाहिजे आणि त्याने खरं बोललं पाहिजे, खऱ्यानं वागलं पाहिजे. कारण सत्यता यामुळेच माणसाचं जीवन सुंदर होतं, रंगमय होतं. खरं बोलल्यामुळे, सत्य वागल्यामुळेच माणसाचं जीवन सुंदर होतं, रंगमय होतं आणि त्याला पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. म्हणून पश्चाताप करण्याची वेळ जर येऊ द्यायची नसेल तर माणसाने नेहमी खरं बोलावं, खोटं बोलू नये. तर त्याचं जीवन रंगमय होईल, सुंदर होईल, छान होईल. म्हणून जीवन जर सुंदर करायचं असेल, जीवन जर रंगमय करायचं असेल, सुखी जीवन जर जगायचं असेल, ईश्वराने दिलेल्या जीवनाचा आनंद जर घ्यायचा असेल, मजेने जीवन जगायचं असेल तर माणसाने नेहमी खरं बोलावं, खोटं बोलू नये. हां, एखादं जर काम चांगलं असेल, चांगल्या कामासाठी खोटं बोललं काय वाईट नाही. एखाद्या चांगल्या कामासाठी त्यानं खोटं बोललेलं चालून जातं. परंतु आपला स्वार्थ साधण्यासाठी, दुसऱ्याचं नुकसान करण्यासाठी, या आपली संधी साधण्यासाठी, या पैसा कमवण्यासाठी, या हेतू उद्देश साध्य करण्यासाठी, या आपलं जीवन रंगीन बनवण्यासाठी त्यानं खोटं बोलू नये आणि दुसऱ्याचं नुकसान करू नये. म्हणा खोटं बोलून आपलं जीवन बेचिराग करू नये, खोटं बोलून पश्चातापाची वेळ येऊ नये. म्हणून खोटं बोलण्यापूर्वी त्याने विचार केला पाहिजे, थोडा विचार केला पाहिजे. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करू नका.